तर अखेर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालंय। काँग्रेस 17, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 10 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21 जागांवर लढणार आहेत। विशेष म्हणजे सांगलीची जागा काँग्रेसनं शिवसेनेसाठी सोडली, तर भिवंडीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे। मुंबईत शिवसेना 4 तर काँग्रेस 2 जागांवर लढेल। उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर काँग्रेस लढणार आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, जयंत पाटील या नेत्यांनी महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर केले। आपण जो काही विचार करता की खालच्या पातळीवरती वगैरे असं काही नसतं, इच्छा ही सगळ्यांची असते, महत्वाकांक्षाही असते, त्याच्याबद्दल काही तो गुन्हा नहीं, अपराध नहीं। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मात्र परत सांगतो की जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एका क्षणानंतर या सगळ्या महत्वाकांक्षांना आणि इच्छेला आवर घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं। म्हणून आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत। कई प्रधानमंत्री देखे दूर से नजदीक इस इंस्टीट्यूशन की इतनी इज्जत नरेंद्र मोदी ने जो की इससे पहले किसी ने नहीं की, और इसलिए जो तुम बोलते हैं वो इंस्टीट्यूशन की इज्जत करने जैसी बात करते हैं। इज रिस्पॉन्सिबल प्राइम मिनिस्टर कैसे हो सकता है कि उस पर वैसे हुआ आदमी कैसे हो सकता है, इसका नेतृत्व उन्होंने किया। काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये जे सांगली भिवंडी आपल्या जागेचा उल्लेख आपण करताय, आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार। आपण जे काही प्रश्न विचारताय की मतं तुमची एकमेकाला जातील का, बिलकुल जाणार। कारण की राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे ओरिजिनल पक्ष आहेत त्यांचे दोन्ही नेते आमच्याजवळ बसलेले आहेत।